नमस्कार. मी भारत भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेला महिनाभर आता होत आला, एकनाथ शिंदे हे महायुतीच्या सरकारमध्ये नाराज कसे आहेत या चर्चा आपण ऐकतोय. मग ते गावी गेले वगैरे वगैरे, त्या तपशिलात मी जात नाही. पण खरं सांगायचं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजितदादा यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. तुम्हाला आठवतं मित्रांनो, अगदी शपथविधीच्या 2 तास आधीपर्यंत एकनाथ शिंदे यांचं शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये नाव सुद्धा नव्हतं. 3च माणसांची नावं नंतर आली, पण ती अगदी शपथ घेण्याच्या 2 तास आधी आली आणि त्याच्यात एकनाथ शिंदे होते. आणि मला एक ती पत्रकार परिषद पण आठवते की ज्या वेळेला चर्चा झाली होती त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला होता देवेंद्र फडणवीसांना की तुमचं नाव नक्की झालंय, तुम्ही मुख्यमंत्री होणार, पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? तर एकनाथ शिंदेनी उत्तर देण्याच्या आधी अजितदादा हसत हसत बोलून गेले होते, मी तर बाबा शपथ घेणार आहे, अशा रीतीने. बरं, ते जे नाराजीची चर्चा चालू आहे त्याला आता 3 महिने होत आले निकाल लागल्यापासून, पण ती थांबायला तयार नाही. आणि या नाराजीचा आधार काय आहे? खुद्द एकनाथ शिंदे यांनी वारंवार आपण कुठेही नाराज नाही असं सांगितलेलं आहे. आणि फार कशाला, त्यांच्या पक्षाच्या अनेक आमदारांनी आणि नेत्यांनी सुद्धा ही गोष्ट वारंवार सांगून झालेली आहे की शिंदे नाराज नाहीत. पण चर्चा करणाऱ्यांना ती करायची असते आणि त्याचं कारण असतं की अशी चर्चा कुठलं ना कुठलं निमित्त शोधून घडवणारे जे असतात त्यांचा एक अजेंडा असतो. आणि तो अजेंडा असा असतो की सतत बोलत राहिलं की ते कानावर पडणाऱ्या माणसाच्या मनात देखील एक शंका निर्माण होते. बघ तुझ्या डोक्यावर काय, हे इथे टेंगूळ का आलंय, असं म्हटलं की समोरचा माणूस अनवधानाने आपल्या डोक्याला हात लावतो. त्याला माहिती असतं की आपल्याला टेंगूळ आलेलं नाहीये, पण इतका अनवधानाने बोललं जातं त्या चटकन आपला हात पण डोक्याकडे जातो की खरोखर टेंगूळ आलंय का, आपण चेक करतो. नेमकी हीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल वारंवार येणाऱ्या ज्या बातम्या आहेत तो अजेंडा आहे. की त्यातून नाराज नसले तरी तुमच्यावर अन्याय झालाय, तुमच्या नावावर निवडणुका लढवल्या गेल्या, तुमचा चेहरा राखून निवडणुका लढवल्या गेल्या, आणि तरीही तुम्हाला मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं गेलं. हा किडा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या डोक्यात घालणं, असाच या बातम्या मागचा अजेंडा किंवा हेतू आहे. सतत ते बोलत राहिलं. याला मार्केटिंग म्हणतात मित्रांनो. तुम्हाला मध्यंतरी, मी अनेकदा ते उदाहरण देतो, मध्यंतरी एक 5, 7, 8 वर्षापूर्वी कधीतरी एक जाहिरात सगळ्या माध्यमातून झळकत होती. वर्तमानपत्रामध्ये असेल, चॅनेलवर असेल, किंवा अगदी चित्रपटात असेल, युट्यूबवर असेल. तो आमिर खान नावाचा जो अभिनेता आहे तो कधी नेपाळी, कधी बंगाली, कधी हैदराबादी अशा वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये असतो. आणि त्याच्याकडे येणारा ग्राहक किंवा तो स्वतः ग्राहक बनतो, पण प्रत्येक वेळेला त्याच्या तोंडी एक वाक्य असतं, ठंडा मतलब कोका कोला. आता ठंडा मतलब कोका कोला हे एकच वाक्य नेपाळी, बंगाली, हैदराबादी, गुजराती प्रत्येक जण बोलताना दाखवलेत. तिथे बाकी सगळं कथानक बदलतं, पण हे वाक्य समान आहे, ठंडा मतलब कोका कोला. यातून त्या मार्केटिंग कंपनीला, जाहिरात करणाऱ्यांना साधायचं काय होतं? मार्केटिंग कसं चालतंय समजून घ्या. खेड्यापाड्यामध्ये तुम्ही उत्तर प्रदेशात जा किंवा महाराष्ट्रात किंवा आणखीन कुठे, छत्तीसगड, अरे क्या पिएगा, गरम पिएगा, ठंडा पिएगा. आणि मग तो तुम्ही तुमच्या मित्रासाठी ऑर्डर देता, अरे यार हॉटेलवाल्याला सांगता 2 ठंडा लेके आओ, 4 ठंडा लेके आओ. तर तो पेप्सी, कोका कोला, गोल्ड स्पॉट असं काही सांगत नाही, तो ठंडा म्हणतो. म्हणजे थंड पेय,
थंड खाद्यपेय म्हणजे थंडा. ज्या वेळेला तो थंडा म्हणतो तिथे आपल्या ब्रँडचं नाव घुसवणं. थंडा मतलब कोका कोला. तू थंडा म्हणू नकोस, तू कोका कोला मागव. मग आणून देणाऱ्याने कोका कोला पेप्सी काही देव, पण ऑर्डर करणाऱ्याच्या तोंडामध्ये थंडा मतलब कोका कोला म्हणून कोका कोला मागव हे सहजगत्या कसं घुसवलं जातं, त्याला अजेंडा म्हणतात. मार्केटिंगमध्ये अजेंडा फार महत्वाचा असतो. आणि ही जी पत्रकारिता चालली आहे या प्रकारची, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे नाराज हा जो घोषा लावला जातो, त्यामागे हेतू तो आहे की कितीही काही म्हटलं तरी एकनाथ शिंदे हा सुद्धा माणूस आहे. माणसाचे सगळे भावना, विकार, राग, लोभ वगैरे असतात ते त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. आणि त्यामुळे सतत तेच 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 बोललं जातं. तर कधीतरी हे सगळे लोक बोलतात आणि आपल्याशी भाजप असा वागला का, भाजपने आज तमुक केलं तर भाजप आपल्यावर अन्याय करतो का, अशी कुठून ना कुठून बारीकशी जाणीव एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांच्या मनात निर्माण झाली की वितुष्ट सुरू झालं. आणि मग ते एक वितुष्ट झालं की त्याच्यात बोट घालून ते भोग आणखीन रुंद करत न्यायचं, हाच तर प्रोग्राम असतो. आणि म्हणून एकनाथ शिंदे नाराज, एकनाथ शिंदे नाराज हा जो घोषा गेले 3 महिने लावला जातोय, त्यामागचा हेतू तो आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हीच गोष्ट 10 वर्षापूर्वी सुद्धा झालेली आहे. ही काही नव्याने होते असं बिलकुल नाही. 10 वर्षापूर्वी शिवसेना भाजप युती तुटली होती. निवडणुकीला शिवसेना आणि भाजप एकमेकाविरुद्ध उभे ठाकले होते आणि तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली होती. चारही पक्ष एकमेकाविरुद्ध लढले. भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला. मतदाराने दोन्ही काँग्रेस आपल्याला नकोत हा कौल देत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं एक बहुमत दिलेलं होतं. पण तिथे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये, शिवसैनिकांच्या मनामध्ये किंतु निर्माण व्हावा यासाठीच निकाल पूर्ण होण्याच्या आधी शरद पवारांनी न मागितलेला पाठिंबा भाजपला देऊन टाकला. कारण काय होतं, मग अशा वेळेला पवार ढोंग करतात की महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत, म्हणून अल्पमताचं का होईना भाजपचं सरकार येऊ देत. प्रत्यक्षात त्यामागचा जो अजेंडा होता हा 5 वर्षानंतर शरद पवारांनी सांगितला की भाजपने युती मोडली होती आणि भाजपने स्वमतावर अल्पमताचं, स्वबळावर अल्पमताचं सरकार बनवलं आणि शिवसेनेशिवाय सरकार बनवलं. तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये जी दुखरी नस आहे ती अधिकच ठणठणू लागेल आणि त्यामुळे त्या दोघांमधली जी वितुष्टाची भावना आहे, दरी आहे, ती अधिक रुंद होत जाईल. हाच आमचा डाव होता हे शरद पवारांनी 5 वर्षानंतर सांगितलं. त्याला अजेंडा म्हणतात. शिवसेना आणि भाजप यांची 25 वर्ष युती होती आणि त्यात शिवसेना सडली असं उद्धव ठाकरे ज्या रागाने म्हणतात, तोच शरद पवारांचा हेतू होता. तो हेतू होता. आणि म्हणून भाजपला पाठिंबा दिला होता की ज्यामुळे शिवसेना वंचित राहील आणि भाजपच्यावर अधिक रागावेल. उद्धव ठाकरे यांच्या मनात एक कमालीची वैरभावना तयार होईल. हाच शरद पवारांचा हेतू होता. भाजपला पाठिंबा आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हा शरद पवारांचा हेतू नव्हता. त्याला अजेंडा म्हणतात. आणि म्हणून नेमकी तीच गोष्ट आता 10 वर्षानंतर तीच गोष्ट परत सुरू झालेली आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदेचा चेहरा दाखवून निवडणुका लढवल्या गेल्या. मुद्दा असा होता की ज्या वेळेला उद्धव ठाकरे सरकार पडलं किंवा पाडलं गेलं, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त 40 आमदार होते आणि त्याच्या 2.5 पटीपेक्षा जास्त 105 आमदार देवेंद्र फडणवीसांकडे होते. पण तरीही एक राजकीय खेळी म्हणून उद्धव ठाकरेंना दिवचण्यासाठीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं, कमी आमदार असताना सुद्धा. मग तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय नव्हता.
खुद्द आठवा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, मी सरकारच्या बाहेर बसणार आहे, आपण उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून काम करणार नाही, हेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. तरीही भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस नाराज नव्हते का? माझ्याकडे 105 आमदार आहेत आणि सत्तेच्या निवडणुका जिंकल्यानंतरही विरोधी पक्षात बसायला लागलं तरी एकही आमदार मी फुटू दिला नाही. त्याचं बक्षीस काय? तर मला मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवायचा आणि उपमुख्यमंत्री करायचं. तर मग देवेंद्र फडणवीस जुलै 2022ला नाराज नसतील, जेव्हा त्यांना सक्तीने उपमुख्यमंत्री व्हावं लागलं? आज जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला लागलं म्हणून नाराज असतील, फक्त 57 आमदार असताना, तर मग 132 आमदाराच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हायचं, हा काय देवेंद्र फडणवीसांचा सन्मान असू शकतो? वारंवार मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आणि त्या सगळ्या सत्तांतराला मोठा कलाकार म्हणून देवेंद्र फडणवीसांचं गुणगान सुद्धा केलेलं आहे. तेव्हा मुख्यमंत्री पदावरून पाय उतारला हवं लागलं तर एकनाथ शिंदे खुश असण्याची बिलकुल शक्यता नाही. पण म्हणून ते नाराजच आहेत असाही अर्थ काढता येत नाही. आपल्याकडे अधिक संख्याबळ असताना आणि त्या संख्याबळामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी बसू शकत असताना देवेंद्र फडणवीसांनी आपला हक्क आणि अधिकार गुंडाळून ठेवला होता. मग आज त्यांना न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 2 पावलं मागे जायला लागत असेल तर त्याला नाराजी म्हणत नाही, अनिच्छा म्हणू शकतो आपण, अनिच्छा म्हणू शकतो. पण मुद्दा असा आहे की हे एकनाथ शिंदे यांच्या कानात सतत 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 कर्णपिशाच्या सारखं बोलत राहायचं, जेणेकरून महायुती सरकारमध्ये बाधा निर्माण होईल. आणि मग आपल्याला आता स्कोपच नाही हे ओळखून अलिप्त बसलेले आणि आपल्या उपमुख्यमंत्री पदावर खुश असलेले अजितदादा यांची आणि देवेंद्र फडणवीसांची सलगी वाढते असं सांगून एकनाथ शिंदे यांच्या नसलेल्या जखमेवर सुद्धा मीठ सोडायचं, याला अजेंडा म्हणतात. एकनाथ शिंदे खुश नसतील पण खुश नाहीत याचा अर्थ ते नाखुश आहेत असाही होत नाही, पण ते दाखवण्याचा प्रयत्न होतो. पण त्यात तथ्य किती आहे आणि सत्य किती आहे हे पण शोधणं आवश्यक असतं. जर खरोखर कुठे एखाद्या कॅबिनेटला आले नाही, एखाद्या बैठकीला आले नाहीत म्हणून एकनाथ शिंदे जर सत्तेमध्ये नाराज असतील तर तितक्याच अगत्याने दिल्लीत जे साहित्य संमेलन झालं किंवा इतर कार्यक्रम गेल्या 2 दिवसात झाले त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असताना तितक्याच अगत्याने एकनाथ शिंदे हे त्या कार्यक्रमामध्ये हजर राहिले नसते. नाराजी दाखवण्याची सगळ्यात मोठी जागा ती असते. नाराजी देवेंद्र फडणवीसांना दाखवून उपयोग नाहीये. एकनाथ शिंदे यांना एवढं राजकारण कळतं की नाराजी देवेंद्रला दाखवण्यापेक्षा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना दाखवली पाहिजे तर त्याचा काही उपयोग आहे. देवेंद्रला नाराजी दाखवून किंवा मीडियाला नाराजी दाखवून राजकारणात त्याचा काहीही फायदा होणार नाही हे समजण्या एवढं राजकीय प्रगल्भता एकनाथ शिंदे यांच्याकडे. आणि म्हणूनच नाराजीच्या या बातम्यांचा धुमाकूळ चालू असताना एकनाथ शिंदे तितक्याच अगत्याने दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर हजर होते आणि नुसते हजर नव्हते तर तिथे उद्घाटक म्हणून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला सुद्धा त्यांनी हसतमुख राहून प्रतिसाद दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांचा चेहरा उतरलेला आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतच नाही असं म्हणणाऱ्यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या मंचावर
एकनाथ शिंदे हसताना दिसले नाही का? एकाच वेळेला बाजूबाजूला उभे असलेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे पंतप्रधानांची हसत खेळत बोलत होते. नरेंद्र मोदी हे शिंदे यांच्याशी बोलत होते, पण तितकंच बाजूला दिलखुलास हसून देवेंद्र फडणवीस त्याला प्रतिसाद देत होते. अलीकडे एक अजितदादा पवार होते. हे सगळं बघितल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज आहेत या बातम्या म्हणजे अजेंडा कसा आहे हे तुमच्या लक्षात येईल. अर्थात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंच नाहीये, देवेंद्र फडणवीसांसाठी ते आपल्याला पाहिजे ती त्याग करतील वगैरे असल्या खुळ्या कल्पना मी मांडणार नाही. तसं नसतं. राजकारणात तुम्ही असता तेव्हा ती अत्यंत जीवघेणी स्पर्धा असते. आणि जसं राजकारण हे सत्तेचं राजकारण होतं, तशी ही स्पर्धा अधिक निष्ठुर होत जाते. अगदी मित्र मित्र म्हणून बाजूबाजूला उभे राहणारे एकमेकाच्या उरावर कधी बसतील याचा भरोसा नसतो. पण म्हणून एकमेकाचा विश्वासघात करण्यासाठीच राजकारणातले मित्र टपलेले असतात असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. जेव्हा आपली कुवत, आपली क्षमता आणि आपली ताकद राजकारणी ओळखतो आणि तेवढ्या ताकदीवर पुढे जायचं असेल तर कसं जपून जपून पाऊल टाकायला लागतं हे समजू शकतो, तोच राजकारणात टिकत असतो. नाहीतर त्याचा केजरीवाल होतो, नाहीतर त्याचा उद्धव ठाकरे होतो, आणि नाहीच तर अगदी संजय राऊत पण होऊन जातो. खुळ्यासारखं काही बडबडत बसा. नाराजी, तुमच्या नाराजीला कुत्रं सुद्धा विचारत नाही. तरीही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे रोजच्या रोज नाराजी व्यक्त करतात, पण त्यांना हिंग लावून कोणी विचारत नाही. मग या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्याला रोज नाराज आहे, नाराज आहे, नाराज आहे म्हणता, तो एकनाथ शिंदे एकदाही नाराजीचा सूर का आळवत नाही? विचार त्याचा करायचा असतो. उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा उबाठाचे अनेक जण यांची रोज जी काय आदळ आपट चालू आहे त्याची दखल पण भाजपातला कोणी घेत नाही ना, एकनाथ शिंदे घेत. तरीही ते आदळ आपट शिव्या शाप देत असतात, कारण त्यातून राजकारणात पुढलं पाऊल टाकता येत नाही. हे ओळखतात म्हणून नाराज असले तरी एकनाथ शिंदे आपली नाराजी कुठेही उघडपणे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेणार, कारण ते राजकारणी आहे. आपली योग्य वेळ येईपर्यंत दबा धरून बसतो त्याला वाघ म्हणतात. उठता सुटता आपल्या शिकारी आणि सावजाला डरकाळ्या फोडून पळवून लावतो. अशा वाघाला शिकार करता येत नाही आणि त्याला कोणी वाघ सुद्धा म्हणत नाही. हे ज्यांना कळत नाही ते सगळे उबाठामध्ये शिल्लक राहिले. बाकीचे सगळे खरे वाघ हे एकनाथ शिंदेकडे निघून गेलेत. आणि म्हणूनच शिंदे नाराज असतील तरी बाळासाहेबांचा तो ओरिजिनल वाघ आहे, म्हणून आपल्या टप्प्यात सावज आणि शिकार येईपर्यंत तो कुठलीही डरकाळी फोडणार नाही. सोडा, तो आपल्या पावलांचा आवाज सुद्धा येऊ देणार नाही. एवढी क्षमता नसती तर एकनाथ शिंदे बंड करू शकले नसते. आणि अशा वाघाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा मोठा जुगार अमित शहा, मोदी किंवा देवेंद्र फडणवीस खेळले नसते. एकनाथ शिंदे नाराज असतील तरीही ते हसत मुखाने पंतप्रधानांच्या स्वागताला मराठी साहित्य संमेलनाला म्हणून हजर होते. जर ते समजून घेतलं तर या नाराजीच्या बातम्यांमधला अजेंडा लक्षात येईल. एकनाथ शिंदे खुश नसतील पण नाराज नाहीत, हा त्यातला मुद्दा आहे. आणि तो मुद्दा साहित्य संमेलनाच्या मंचावर हसतमुख होऊन एकनाथ शिंदेनी पंतप्रधानांना दाखवून दिला. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.